सर्दियाँ मिले तो लगी हैं वादियाँ लगी है सर्दियाँ तो बेखुश वादियाँ। जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खाली प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, मटेरियलमध्ये दिलेला जो आयफोन व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे ॲड करून उरलेला भाग आहे तो डिलीट करायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला आयफोन एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ ॲड करून थोडीशी साईज काय करायचं आहे, वाढवून घ्यायची। अशा प्रकारे बघू शकताय साईज वाढवून घेतल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला यायचा आहे, म्हणजे व्हिडिओ वापरले जाणारे जी PNG आहे ती प्रॉपर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे। तर बघू शकता हा जो व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की आपल्याला 14.15 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे डेमोचे मी इमेज आहेत ते ॲड करतोय। इथं तुम्ही स्वतःची इमेज ॲड करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। बघू शकता अशा प्रकारे मी इमेज ॲड करून घेतोय, तुम्ही हे अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचे। आता हे इमेज मी डेमोसाठी यूज करतोय, तुम्ही स्वतःची इमेज यूज करून सेम स्टेटस आहे तो इझी पद्धतीने बनवू शकता। तर आता बघू शकता इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी फक्त काय करायचं, इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला जो इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक इमेज लेअर आपल्याला काय करायचं, अशाच प्रकारे काय करायचं आपल्याला वरती 3 डॉटला जाऊन फक्त काय करायचं आहे, फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर आता इमेजवरती आपण जी प्रॉपर PNG वापरलेली आहे ती आपल्याला काय करायचे, लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायचे, म्हणजे इमेजवरती दिसून येणार आहे। आणि त्यानंतर परत एकदा 14.15 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला ही दिला आहे ब्लॅक PNG अशा प्रकारे तो ॲड करून त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि हा PNG आपल्या लेअरच्या खाली घेऊन यायचं, म्हणजे प्रॉपर लेअर दिसून येईल। त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा 14.15 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो PNG दिलेला अशा प्रकारे तो ॲड करून त्याची साईज कमी करायची आहे। साईज कमी केल्यानंतर तो PNG इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर त्यानंतर या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या इमेजपासून शेवटच्या इमेजपर्यंत हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण हा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे। अशा प्रकारे शेवटपर्यंत हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक इमेज लेअरला पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असं दिसून येईल। तर आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत एकदा 14.15 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बटरफ्लाय इफेक्ट ॲड करून त्या लेअरला सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे। स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि इथून हा व्हिडिओ कॉपी करून इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला काय करायचं आहे, पेस्ट करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतोय, मी अशाच प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे। पेस्ट झाल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, वरती ॲरोचं एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।